जनार्दन विष्णुराव आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे पूज्य गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी बालमित्रांनो, आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. यांच्याविषयी मी तुम्हाला 2-3 शब्द सांगणार आहे, ते तुम्ही शांततेने ऐकावे माझी नम्र विनंती. हा महाराष्ट्र कुणाचा? हा महाराष्ट्र स्वराज्य निर्मित्यांचा. हा महाराष्ट्र कुणाचा? हा महाराष्ट्र रणांगणावर हरहर महादेव म्हणत लढणाऱ्या मावळांचा. हा महाराष्ट्र कुणाचा? हा महाराष्ट्र घरचा महाराष्ट्र म्हणणाऱ्यांचा. हा महाराष्ट्र कुणाचा? हा महाराष्ट्र महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक लोकांचा. अशा महाराष्ट्राच्या भूमीत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांच्या जन्मानंतर महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले होते. मोहिमेच्या दरम्यान एका दिवशी सकाळी महाराज श्री श्री मल्लिकार्जुन नावाच्या मंदिरात दर्शन घ्यायला आले. महाराजांनी मंदिराचं दर्शन घेतलं. मंदिराचं दर्शन घेतलं महाराज बाहेर आले. महाराजांनी परिसर आणला. महाराजांच्या लक्षात आलं मंदिराला 4 कोपूर आहेत. 3 कोपूर बांधले, 4था कोपूर बांधायचा राहिलाय. पण असा एकमेव राजा आहे त्यांनी हा 4था कोपूर बांधला सुद्धा. महाराजांनी तत्काळ आंध्र प्रदेश मधले काही मजूर गोळा केले आणि मजुरांना विचारली रक्कम किती होती. मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी रक्कम दिली आणि महाराज पुढच्या मोहीमेवर निघाले. मजुरांनी कोपूर बांधून काढलाय. मजुरांनी कोपूर बांधून काढला. सर्व मजूर गोळा झाले. एक मजूर म्हणाला ऐसा राजा होऊ नये, ऐसा राजा होऊ नये. अनेक महाराजाने राजा आले. त्यांनी मंदिराचं दर्शन घेतलं आणि त्यांच्या लक्षातही आलं मंदिराला 4 कोपूर आहेत. 3 कोपूर बांधले आणि 4था कोपूर बांधायचा राहिलाय. पण असा एकमेव राजा आहे त्यांनी हा 4था कोपूर बांधून काढला. असा राजा आपला आदर्श हवा, असा राजा आपल्या नजरेत हवा. म्हणून आपण या राजाची मूर्ती 4थ्या कोपऱ्यात बनवून टाकू. एक मजूर म्हणाला उत्तम उत्तम सर्वोत्तम. महाराज वापस आले. परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवत नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. छत्रपती शिवाजी महाराजांची परिस्थिती किती उत्तम होती तरी स्वराज्य निर्माण केलं का? जनतेला मुघलाच्या गुलामगिरीत राहण्यापेक्षा स्वतःचं राज्य निर्माण करून स्वराज्य तुम्ही ठरवा. तुम्हाला शेळी होऊन जगायचं का सिंह होऊन जगायचं? महाराजांनी ठरविलं सिंह होऊन जगायचं. आणि जर सिंह होऊन जगायचं असेल तर उभं राहावंच लागेल. यशाच्या प्रवासाला सुरुवात करावीच लागेल. तुमच्यातल्या कौशल्य क्षमता बाहेर काढून फेकून द्यावंच लागतील. अपार कष्ट करावेच लागतील आणि तुम्हाला त्या शिलावर पोहोचावंच लागेल. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला 6 जून 1674 ला, त्यावेळी तिथे एक इंग्रज अधिकारी उपस्थित होता. त्या इंग्रज अधिकाऱ्याला प्रश्न पडला की या गडावर राज्याभिषेकाची शोभा वाढवण्यासाठी जी 2 महाकाल हत्ती आहेत ती आणली कशी, गडावर आणली कशी? त्याला इकडे बघितलं इकडे खाई होती, इकडे बघितलं इकडे तलाव होता, इकडे बघितलं पायऱ्या होत्या. पायऱ्यावर इतक्यावर हत्ती येत नाही. बरं आणली तर दरवाजातून आत येत नाही, मग ती आली कशी? राज्याभिषेक संपन्न झाला. त्यानं एका मावळ्याला प्रश्न विचारला. मावळ्याला दिल्याला उत्तर पाहून इंग्रज अधिकारी स्वतः हप्प झाला. उत्तर असं होतं, महाराजांनी गडाचं बांधकाम चालू असतानाच हातीची 2 लहान पिल्ले आणून ठेवली होती. म्हणजे महाराजांचा दृष्टिकोन बघा, पुढे चालून आपल्याला याच गडावर राज्याभिषेक करायचा आहे म्हणून हाती 2 हत्तीची लहान पिल्ले आणून ठेवली होती. तो गड होता रायगड. ज्यांनी हा रायगड बांधून काढला ते हिरोजी इंदुरकर. आपल्याला त्यांचं नाव घ्यावंच लागल. जर आपण 12 एकरचा रायगड बांधून काढला असा महाराजांना म्हणलो असतो मला बक्षीस द्या, पण हिरोजी इंदुरकर तसं नाही म्हणाले. महाराज स्वतः त्यांना म्हणाले मला बक्षीस काय पाहिजे. त्यावेळी हिरोजी इंदुरकर म्हणाले मला बक्षीस तर काय नको, पण या रायगडावर रायरेश्वराचं मंदिर आहे. या रायरेश्वराच्या पहिल्या पायरीवर माझं नाव ठेवून द्या, कारण तुमच्या नावाची धूळ माझ्या. आज जर तुम्ही रायगडावर गेलात तिथल्या रायरेश्वराच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर लिहिलंय सेवेच्या ठरपाई हिरोजी इंदुरकर. आणि ते तुम्ही बघा. महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला. 12-13 दिवसानं अफजल खानाचं पत्र आलं भेटायला. महाराजांनी पत्र वापस पाठवलं. भेटायचा दिवस ठेवला आणि वेळ होती दुपारची 12. दुपारच्या 12लाच का? कारण की सूर्य डोक्यावर असतो आणि अफजल खानाला खालून वर बघायचं म्हणलं त्याच्या वेळेस सूर्याची किरण जातात आणि महाराजाला गडावरून खाली बघायचं म्हणलं अफजल खान. महाराजांनी 2 समाज घेतले, एक जीवामाला आणि एक समाज. काय ते जीवामालाला म्हणाले तू नावी समाज, तू नावी समाज काय तुझ्याकडे कात्री असेल. जीवामालाला म्हणाला कात्री आहे पण अफजल खानाला मारायला जायचं, कात्री नाही तलवार लागते. त्यावेळी महाराज म्हणाले तुझ्याकडे कात्री आहे का? तो म्हणाला आहे ना. आहे म्हणल्यावर महाराज म्हणाले तुम्ही माझी ती अफजल खानाच्या हातात आलीच पाहिजे नाही. म्हणजे
महाराजांनी इतकी बारीक प्लॅनिंग केली होती. आणि संभाजी कावजीला म्हणाले, आता कदाचित तुझं जर काही बरं वाईट झालं तर तुझ्या लेकरा बाळाचं काय, तुझ्या लेकरा बाळाचं काय. त्यावेळी संभाजी कावजी म्हणाला, हे फेडलं लेकरा बाळावर पाणी, हा जीवा तुमचा, हा जीवा स्वराज्याचा. जीवा मालाला सांगितलं, जीवा मालाला सांगितलं, तू माझ्याकडे बघायचं नाही, तो अफजल खान बघायचा नाही, तो सय्यद बंडाच बघायचा. का? कारण की सय्यद बंडा डानपट्ट्यात चालवण्यात माहीत आणि हा बी माहीत. मग जीवा महाराज का घेतला सांग. संभाजी कावजीला म्हणाले, तू माझ्याकडे बघायचं नाही, तू सय्यद बंडा बघायचा नाही, तू अफजल खान बघायचा. महाराज गडावून खाली आले, छावण्यात गेले. अफजल खान त्याच्या वकिलाला म्हणाला, यही है क्या वो शिवाजी राजे दख्खन का चुवा. तेव्हा अफजल खान म्हणाला, हाय यहीच यही दख्खन का चुवा. इतक्यात महाराज अफजल खान महाराजाला म्हणाला, आव शिवाजी राजे आव गले लगाव. महाराजांनी पहिलं आलिंगन दिलं, पहिलं आलिंगन यशस्वी झालं. दुसऱ्या आलिंगनाला खानाला महाराजाला दाबलं, महाराजाला दूध मारल्यासारखं झालं. तितक्यात महाराजाला जागा जाणवला. अफजल खानाला कट्टेरचा अखेर कान खडखडा होता, चिलकत होता, अंगाला चिलकत होतं. महाराजाला दगा जाणवला. मराठी वाघाचं हत्यार वाघात काढलं. अफजल खानाच्या पोटात खुपचिला टर टर टर. अफजल खान फाडला. अफजल खान ओरडला, दगा दगा दगा. तितक्या शिवाजी महाराज बाहेर आले. अफजल खान त्यांच्या मागे आला. अफजल खानाने वकिलाची तलवार काढली, महाराजाच्या डोक्यावर हल्ली. महाराज वाचले, जिरटोप होता अंगाला. तितक्यात सय्यद बंडा आला. सय्यद बंडा त्याच्या दांडपट्ट्यानं वार करणार. तितक्यात जीवा महाराजांना त्याच्या दांडपट्ट्यानं सय्यद बंडाचा हात उडवला आणि इतिहास कुटकुटला होता जीवा म्हणून वाचला. आता प्रश्न एकच आहे, जर जीवा महाला 1 सेकंद जरी लेट झाला असता तर काय करायचं. म्हणून जीवा महाराज सपोर्ट घेतला. महाराज घोड्यावर बसले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 पुढे. तितक्यात एक सैनिक पुसपुसला, संभाजी कावजी. संभाजी कावजी मागून धापा टाकत आला. महाराज म्हणाले, कुठे होता. त्यानं अफजल खानाचं मुंडकं कापलं होतं. महाराज म्हणाले, मुंडकं कशाला आणलं. तेव्हा संभाजी कावजी म्हणाला, तुम्ही वागलं का फाडलं बेनं, मरता नाही मरता का सगळं आणले कापून. महाराज म्हणाले, बेनं नाही तर उद्या मेलच असतं, वाघ नकाला विष लागून. तितक्यात महाराज वापस आले, गडावर आले. महाराजांनी अफजल खानाला मारायचं स्वप्न ठेवलं. स्वप्न बघावीत माणसाने, पण मिटक्या डोळ्याने नाही, उघड्या डोळ्याने बघावी. मिटक्या डोळ्याने बघितलेली स्वप्न सकाळी गायब होतात आणि उघड्या डोळ्याने बघितलेली स्वप्न सकाळची झोपही गायब करतात. स्वप्न बघितली ना, स्वप्नासाठी धैर्य ठेवा. धैर्यासाठी पळत जा. पळत जाता येत नसेल चालत जा. चालत जाता येत नाही लंगडत जा. पण तुम्हाला लंगडत जाता येत नाही ना, रांगत जा. रांगत जाता येत नाही सरपडत जा. सरपडत जाता येत नाही घासात जा. पण जा, थांबू नका. थांबाल तर थांबाल. 5 किलोमीटरची शर्यत जिंकणाऱ्या धावपटूला विचारलं रहस्य काय. तो म्हणला, मी थांबलो नाही. जिंकल्याशिवाय माघार घेतली नाही, मिळाल्याशिवाय वाट सोडायची नाही. हाच यशस्वी होण्याचा मार्ग. हाच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. जेव्हा एक इंग्रजी माणूस महाराजाविषयी लिहितो ना, तो दिलेर खानाची मदत घेतो. दिलेर खान काय सांगतो, राजा होने की नशा चढ़ा वाला राजा दुश्मनों के बीवी बच्चे के सर कलम करते जा रहा है. दुश्मनों का बीवी बच्चे के सर कलम करते जा रहा है. पण इकडं शाहिस्ते खान काय सांगतो, तेव्हा त्याची 4 बोटं कापली ना, त्याची बायको त्याच्याकडे आली आणि म्हणाली, हुजूर वो शिवा है ना, अपनी छोटी बेटी को उठा के ले गया. तेव्हा शाहिस्ते खान म्हणला, चुप कर पगली, वो शिवा है, वो किसी की उंगलियां काट सकता है, वो किसी की गर्दन काट सकता है, मगर वो किसी भी औरत पे हाथ नहीं उठाता. मगर वो किसी भी औरत पे हाथ नहीं उठाता. राजाने आपल्या मावळ्याला सांगून ठेवलं होतं, कोणत्या स्त्रीवर हात उचलायचा नाही आणि कोणत्या शेतकऱ्याच्या भाजीपाल्याला हातही लावायचा नाही. म्हणजे महाराजाचे विचार इतके होते. आमच्या इकडे शिवजयंतीला 22-23 वर्षाची मुलं डीजे पुढे दारू पिऊन नाचतात. याचा आदर्श लहान मुलं घेतात. तुम्ही डीजे पुढे दारू पिऊन का नाचता. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच्यासाठी स्वराज्य निर्माण केलं की माझ्या जयंतीला 22-23 वर्षाची मुलं डीजे पुढे दारू पिऊन नाचावी आणि याचा आदर्श लहान मुलं घ्यावी. याच्यासाठी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे तुम्ही संस्कार घ्या, ते घेऊच नका तर ते अंमलात सुद्धा आणा. तुम्ही त्यांच्या विचारानं चला, ते अंमलात आणा. तुम्हाला एकच आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई विदर्भातल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील मराठवाड्यातले, विदर्भातली लेक येते, मराठवाड्यातला पुत्र उभा राहतो आणि यांच्या सानिध्यातून हिंदवी स्वराज्य
राजा शिव छत्रपती घडतो ही सर्वात मोठी गोष्ट. आणि त्याचं पुन्हा काही यशाची मुलं यश नाही मिळालं ना तर फाशी आत्महत्या करतात. तुम्हाला यश मिळवायचं ना तर आवडीच्या क्षेत्रातच जा आणि ते जर जमलं नाही तर ज्या क्षेत्रात आहात तो क्षेत्र आवडीचा बनवा. तुम्हाला सर्वोत्तम बनायचं ना शांत समुद्र कधी उत्तम खलाशी निर्माण करू शकत नाही. समुद्र उतारलेला पाहिजे, लाटा लाटा कोसळलेला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही या संकटांना समजत पुढे जाल त्यावेळी तुम्ही त्या किनाऱ्यावर पोहोचाल ना त्यावेळी तुम्ही सर्वोत्तम मानले जाल. पहिला जमाना तलवारीचा होता, आता तसं नाही. आता वाचाल तर वाचाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पीत तो कुरकुरल्याशिवाय राहणार नाही. खरं तर पुस्तकाने मस्तक सुधारतं आणि सुधारलेलं मस्तक कुणाचा हस्ताक्षर होत नाही, पण लाचारीनं पुन्हा पुढे नतमस्तक सुद्धा होत नाही. जी माणसं मोठी झाली ती माणसं मोठी होण्यामागचं एकच कारण सांगतात, आम्ही पुस्तकं वाचली, अपाट पुस्तकं वाचली तेव्हा आम्ही मोठी झाली. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं 3 एप्रिल 1680 ला माझा राजा या जगाला सोडून गेला. जेव्हा माझा राजा या जगाला सोडून घेतला त्यावेळी त्या दिवस होता 3 एप्रिल 1680. पुऱ्या इतिहासाला कलाटणी देणारा दिवस होता तो. आणि तसा तदई साईद खान महाराजाच्या मृत्यूची बातमी घेऊन औरंगजेबाकडे आला. त्याला वाटलं खुश होईल, औरंगजेब खुश होईल, बक्षीस देईल, पण तसं झालं नाही. तो गेला. हुजूर बड़ी खुशी की खबर आहे. काफर तर काही काफर नरकाला गेला. कोण? शिवा नरकाला गेला. पण तसा औरंगजेब शांतपणे उभा राहिला. त्याला स्वतःची नमाज पडायची चटई खाली टाकली. नमाजाच्या कुराना पडून झाल्या. त्याने त्या खुदाच्या दिशेने हात वर केले. ए अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, तेरा नेक बंदा तेरे पास आ रहा है. परमेश्वरा तुझ्या स्वर्गाची दारे उघडे ठेवी, तुझा सर्वोत्तम पुत्र तुझ्यापाशी येतो. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज. आपल्याला संभाजी महाराजांविषयी सांगायचं झालं तर संभाजी महाराजाला छत्रपती शिवाजी महाराजांनंतर कोणी रडविणार नव्हतं आणि कोणी कैद करणार सुद्धा नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज कैद का झाले? त्या आपल्या महाराष्ट्रातल्या गद्दार लोकांमुळे. आपला महाराष्ट्र का माझा या गद्दार लोकांमुळे. आपलीच माणसं तिकडे जातात आणि गद्दारी करतात. आपलीच माणसं तिकडे जातात आणि गद्दारी करतात. पण त्यावेळी बहिणीची लाईट जिंदे नव्हते म्हणून तसं झालं. तो औरंगजेब सुद्धा बनत राहिला. सचमुच छावा है छावा शहर का, हमने आंखें निकाल दी उसकी मगर उसकी आंखें नहीं छुपी हमारे सामने. उसकी जबान काट दी हमने, उस जबान से उसने नहीं मांगे रखे 2 लाख हमारे सामने. उसके हाथ काट दिए हमने मगर उसने हाथ नहीं फैलाए हमारे सामने. उसके पाँव काट दिए हमने मगर उसने घुटने नहीं झुकाए हमारे सामने. उसकी गर्दन काट दी हमने मगर उसने गर्दन नहीं झुकाई हमारे सामने.